मुंबई शहरावर पाणी टंचाईचे मोठे संकट ओढवले आहे. टँकर चालकांचा बेमुदत संप 7 जूनपासून सुरू होणार. हा संप लांबल्यास लाखो नागरिक, गृहनिर्माण सोसायटी आणि व्यावसायिक आस्थापनांना पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकणार. पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे. मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून त्यामुळे पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन. पक्षाचे संस्थापक अभिजित यांच्यासह हजारो आंदोलक यात सहभागी झाले. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी घोषणाबाजी आता केली जात आहे. एक दिलासादायक बातमी समोर. सरकारने E85 हे इंधन बाजारात आणले आहे, जे सामान्य पेट्रोलपेक्षा प्रति लिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे. इंधनाचे दर वाढत असताना हा पर्याय ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. मुंबईच्या जुहू चौपाटीवर दुर्दैवी घटना. 16 वर्षीय सरफराज खान समुद्रात बुडाला. त्याला वाचवून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महाराष्ट्रात अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MSRTC डेपोंच्या परिसरात चालणाऱ्या अवैध वाहनांविरुद्ध राज्यव्यापी मोहीम राबवण्याची घोषणा केली. यापुढेही कडक तपासणी आणि कारवाई सुरू राहणार. BMCच्या गटारे साफ करण्याच्या दाव्यांची मनसेकडून पडताळणी. साकीनाका भागातील गटर साफसफाईचा दावा खोटा ठरल्यानंतर मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी कार्यकर्त्यांसह थेट गटारात उतरून आंदोलन केले. मुंबईतील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी मोठे पाऊल. BMCच्या 6 रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरू केली जाणार. यामुळे रुग्णांना परवडणारी औषधे सहज उपलब्ध होतील आणि उपचारांचा खर्च कमी होईल. महाराष्ट्रातील पुण्यात मेड इन पाकिस्तान असे टॅग असलेली बेडशीट्स विकली जात आहेत. एका महिलेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई नालासोपारा भागात मोठी गुन्हेगारी घटना. बेपत्ता गँगस्टर रवी बिडलान यांची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह गटारात टाकण्यात आला. या प्रकरणात 6 आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले असून सापडलेल्या मानवी सांगाड्यामुळे खळबळ उडालेली आहे. मुंबईतील बोरिवली भागात AI आणि लिदार तंत्रज्ञानाचा वापर करून 10,000 झाडांचे स्मार्ट असेसमेंट केले जात आहे. यामुळे झाडांचे वय, आरोग्य आणि संभाव्य धोके ओळखणे सोपे होईल, ज्यामुळे पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना रोखण्यास मदत होईल. महाराष्ट्रात अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस. नागपूर जवळील मौदा येथे DRDIने 2.61 कोटी रुपयांच्या किमतीचा 522 किलो गांजा जप्त केला. आंतरराज्य तस्करी टोळीशी संबंधित 2 व्यक्तींना अटक करण्यात आली. मुंबई विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्याने बँकांकडून आलेल्या सुरत येथील 36 वर्षीय व्यक्तीला अटक केलेली आहे. त्याच्याकडून 80 लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटशी असलेल्या त्यांच्या संबंधाबाबत तपास सुरू आहे. मुंबईतील सरकारी रुग्णालयांसाठीच्या वैद्यकीय साहित्यासाठी संबंधित मोठा घोटाळा. FDAच्या छाप्यात 2.17 कोटी रुपये किमतीचे साहित्य जप्त. अदानींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 11 एकर सरकारी जमीन मंजूर. 2 बेस्ट डेपो हस्तांतरित करण्यासही मान्यता. JVPD सर्कल येथे लवकरच 460 कोटी रुपयांचा उड्डाणपूल उभारला जाणार. यामुळे वर्सोवा ते जुहू प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून 20 मिनिटांवर येईल. मुंबईतील 22 बेस्ट बस डेपो जागतिक दर्जाचे केले जाणार. बेस्टच्या पुनर्विकासाची तयारी सुरू असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. बेंगळुरू मुंबई इंडिगो विमानाचे इंजिन पक्षाला धडकले. विमानतळावर परतले आणि 1.5 तासांच्या विलंबानंतर पुन्हा रवाना झाले. अमेरिकेचा इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला. इराणने कुवेत आणि बहरीनच्या दिशेने 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. ट्रम्प यांनी सांगितले की इराणची केवळ 22% क्षेपणास्त्र क्षमता आता शिल्लक राहिलेली आहे.